हॅलो 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 चेक पंच गोटू ग्रुप बीच्या दिशेने आपण वळतो आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खेळाडू पाहुणे सर्वांचं पुन्हा एकदा आज साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 आपलं सहर्ष स्वागत. दोन खेळाडू दोन लेजंडरी एकीकडे महेश पावसकर आहे तर दुसरीकडे देवेन परब आहे. काय आलं भाऊ देवेन परब नक्कीच ह्या खेळाडूचा देखील उल्लेख करावा असा वाटतो. एक वेळ होता एक काळ होता अगदी वसई तालुक्यात ज्या खेळाडूचा एक वेगळा अधिराज्य होता तो आज आफ्टर लॉंग टाइम पुन्हा एकदा मैदानामध्ये आज निमित्त आहे साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक. अनेक मोठमोठे खेळाडू नक्कीच ह्याच नाळासोपारा नगरीतील अंडाराम क्रिकेट पासून तर सुरुवात परंतु आज आखाती देशांपर्यंत जाऊन आज आपल्या नाळासोपाराचा अभिमान वसई तालुक्याची ज्याकडे पाहिलं जात आहे द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढिकळे ह्याच नाळासोपारा नगरीतील खेळाडू. आपण अनेक मोठमोठे खेळाडू आज अंडाराम क्रिकेट म्हटलं तर एक काळ एक वेळ अनेक मोठमोठे खेळाडू त्यामध्ये मयूर काळेसारखा खेळाडू असेल, गणेश बिरमुळे सारखा खेळाडू असेल, महेश पावसकर सारखा खेळाडू असेल, माजिद सय्यद सारखा खेळाडू असेल, सूरज चव्हाणला पण सातत्यानं पाहतोय, राजू असेल, प्रितेश असेल, संतोष सारखा खेळाडू असेल, मारी असेल, योगेश असेल, मनीष असेल आणि त्यातीलच आज एक देवेन परब ह्याचा देखील सातत्यानं एक उल्लेख केला जातोय. ही स्पर्धा खरं तर अनेक ज्युनियर खेळाडू सिनियर खेळाडू एकत्रित येऊन खेळण्याचा आज अभिमान बाळगतात. एक मैत्रीपूर्ण लढत हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित ही स्पर्धा एक वेगळं रूप ह्या स्पर्धेचं एक आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं एक वेगळं आहे आणि त्या बळावर ही स्पर्धा आज आपण पाहतोय अगदी गुण्या गोविंदानं सुजळम सुफामरित्या आतापर्यंत पार पडत असताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूंचा खेळ 6 धावा ह्या धावफलकावर येतात. 1+4 5 धावा ह्या धावफलकामध्ये ऍड होत असताना सहा धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना दोन सलामीवर बॅटर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे यावेळेला अगदी स्ट्रेट ड्राईव्ह अतिशय फटका चांगल्यारीत्या एक्झिक्यूट केला सीमारेखाबाहेर 4 धावांसाठी. महेश पावसकर ह्या खेळाडूसाठी आता पारितोषिक देखील येते. पूर्ण इनिंग मध्ये 3 चौकार आले तर सागर डॅनी ह्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. वाईट 1+4 पुन्हा एकदा धावफलक खुलताय फुलत आतापर्यंत धावांना खोर फुटतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 15 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 15 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा थोडासा लाईन लेन थोडासा भरकडत असताना आफ्टर लॉंग टाइम आज मैदानामध्ये आहे. 3 चेंडूंचा खेळ आहे. एक मिनिट एक डॉट होता. 3 बॉल आहेत गोटू. येस 3-16
आतापर्यंत धावफलकावर चांगली सुरुवात आहे, एक फ्लाइंग स्टार्ट आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. आउटसाइड द लेग स्टंप, आउटसाइड द ऑफ स्टंप. आता धावा खऱ्या अर्थानं खोऱ्याने येत आहेत. चांगली सुरुवात आतापर्यंत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 17 धावा ह्या धावफलकावर येत असताना यावेळेला फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 18 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना धावफलक आतापर्यंत 19 धावा ह्या धावफलकावर आहेत. जिनके सपनों में जान होती है ना, जीत भी उनकी अलग पहचान होती है. कारण अपयशाच्या कठीण खडकाखाई यशाचा झरा हा नेहमीच वाहत असतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ फ्लाइंग स्टार्ट आहे. सुरुवात अफलातून आहे. 23 धावा ह्या धावफलकावर. (23) 23 धावा ह्या धावफलकावर येतात. अजून देखील येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. आता किती धावांचा मजल 50 पार केली जाईल का? आता ती येणारी ती का वेळ. पॅडल स्वीप परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 24 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे महेश पावसकर आहे, दुसरीकडे बंटी आहे. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. ते क्षमतावान खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ दर्शवत आहेत. दुसरीकडून चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव आता धावफलकामध्ये ऍड होत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी ती सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना आता धावफलक 27 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. (1.4 चेंडूंचा खेळ. 27 फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. दुसरं षटक आतापर्यंत चांगल्या रीत्या हाताळले. दुसऱ्या षटकामध्ये खरं तर धावांना रोख लगावली जात आहे. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 28 धावा धावफलकावर. रामा गोलंदाजी मार्कवर आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. एक हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 29 पहिल्या 12 चेंडूंचा खेळ येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ काय सुरुवात करून दिले. असं सातत्यानं म्हटलं जातं ना की सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती.
और ये दो खिलाड़ी के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. काय सुरुवात करून दिले पहिल्या 2 षटकांचा खेळ. 29 धावा. ह्या वेळेला फेअर डिलिव्हरी. गोटू नो आहे. 30 धावा धाफळकावर. यावेळेस धावचीची नक्कीच संधी. डायरेक्ट हिट. काम फिट. पहिला गडी. बॅक टू द डापाट. हालो चेक. टिच्चून मारा. संबर इन डिलिव्हरी. बॅक टू बॅक. दुसरा मोठा कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. आदरणीय सन्माननीय प्रसाद भंडारी साहेब आपला देखील या प्रशांत भंडारे साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. धन्यवाद तेजा. नवीन फलंदाज अभिजित आहे. दुसरीकडे हबीब भाई शेख आहे. ज्या खेळाडूंना अनेक वर्षात अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली. सोपारा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आणि एक गोड हास्य स्वभावी असा व्यक्ती. पहिला चेंडू टिच्चून माराय. काय गोलंदाजी हाताळत आहे. छोटा तीर लेकिन घाव करे गंभीर. तिसरा षटक. जीत आहे. जीत आज स्वतःला म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. चांगली गोलंदाजी. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत धावेंना रोख लगावले. अफलातून गोलंदाजी हाताळत असताना यावेळेला उंच आहे. हवेत आहे. टिपलाय झेड. संपलाय खेळ. अभिजित जसा येतोय तसा परताळतोय. अतिशय भेदक मारा. अतिशय तिखट मारा. एक्युरेसी. जीत ज्या प्रकारची गोलंदाजी. एक नाळासोपारामधील यंगस्टर हा देखील यावेळेला नावाळा येतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ. 32 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. नवीन गोलंदाज मिंटू आहे गोलंदाजी मार्कवर. तर दुसरीकडे फलंदाजी मार्कवर आपण हबीब भाई शेख यांना पाहतोय. एकाला रोकायचं एकाला टोकायचं आहे आणि ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये आता स्वतःला सिद्ध करायचंय. हबीब भाई सातत्यानं म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं हे खायला जितकं चविष्ट लागतंय परंतु हे आता अनुभव मैदानाच्या बाहेर आहे. हबीब भाई शेख काय हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅक टू द पार्ट.
अरे प्रेमाचा रंग दिसला पाहिजे या गाण्यासाठी. येस, धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज भावेश येतोय. आता धावेंना खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये जीत ज्याप्रमाणे आला, ज्याप्रमाणे धावेंना रोख लगावले गेले, धावचीतच्या रूपानं भावेश जसा येतोय तसा आता परताळतोय. काय कमबॅक करून दिलाय. पहिलं षटक खऱ्या अर्थानं ज्या धावा ह्या कोऱ्यानं आल्या होत्या 23 पहिल्या षटकामध्ये, दुसरं षटक 6 धावा, तिसरं षटक जीत. एक अपकमिंग यंगस्टर फक्त आणि फक्त 3 धावा ह्या खर्ची पडत असताना पाठच्या आपण पाहायला गेलं तर 12 ते 13 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, भेदक मारा, एक चांगला मोठा कमबॅक हा दुसरीकडून देखील आता राहिलाय. नवीन फलंदाज दुसरीकडे उंच पुरा ताकडा, ताकदवान संकेत आहे. परंतु हा प्रेशर होता, जो तणाव होता, जो दबाव होता, तो खऱ्या अर्थानं आता रिलीज केला जातोय. चौकारानं धावसंख्या खुलते फुलते. आतापर्यंत धावफलक 37 आहेत. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. जब बडे शॉट आते तब दिमाग पे भी हल्ला होता है. तो प्रेशर येतो ऑटोमॅटिक आणि आता हा प्रेशर आहे. 38 धावा धाफकावर. आता येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 3 चेंडूमध्ये किती धावांचा मजल असेल. ह्या वेळेला चुकी घडली जाते थोडासा. आता धावा ह्या पुन्हा एकदा ओढताना आपण पाहतोय. 1 मिनिट बाकी आहे. 1 मिनिट बाकी होता. वंडगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 41 धावा धाफकावर. देवेन परब नक्कीच थोडासा महागडा पडला होता, परंतु त्यानंतर जीत असेल. चांगला कमबॅक. यावेळेला चुकी आहे, चुकी आहे, परंतु प्रयत्न आहे. जातोय चेंडू सीमारेखाबार. 1+4 5 धावा आता धावफलकात ऍड होत आहेत. वाईड आहे गोटू. डिसिजन काय? वाईड आहे. 1+4 6 धावा तब्बल. धावफलकामध्ये 5 धावा ऍड होत असताना 46 धावा आता धावफलकावर आहेत. शेवटच्या चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावांचं मजल असेल, किती धावांचा टार्गेट असेल. आमच्या क्रिकेट चाहत्यांच्या नसा नसात आणि रक्तात ठसलेला आहे. क्रिकेटच्या पडद्यावर एक अद्भुत अविश्वसनीय वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. अंपायर रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू घेऊ शकता. अंपायर रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड गोटो आपणच डिसिजन द्यायचं आहे तिथून. फेअर डिलिव्हरी.
4 धावा धावफलकात ॲड. आता 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलक 45. 46 धाव्यांचं टार्गेट असेल. 4 धावा. येस 41 वरनं 4. 45 46चं आव्हान येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. येस रवी थांबवतो 1 मिनिट. आदरणीय सन्माननीय रवी सावंत साहेबांना मी विनंती करतो आपण मंचाच्या दिशेने या. मान्यवरांचा अर्थातच आपण पाहतोय सन्माननीय प्रशांत भंडारे साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल. मान्यवरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार सन्माननीय अंकित सावंत साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सन्माननीय प्रशांत भंडारे साहेब यांचा ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार. खरं तर अतिथी देवा भव ही आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज संपूर्णतः साई श्रद्धा गोविंद चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं पर्व पहिलं, परंतु ज्या प्रकारचं आयोजन आहे अगदी प्रेमात पडणारा अगदी आठवणीत राहणाऱ्या असा क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतो. आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा हा शुभ सत्कार गोड सत्कार एका स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांचा हा सत्कार देखील करण्यात येतो. मुख्य स्क्रीनवर आपण नक्कीच पाहतोय. ॲडव्होकेट भक्ती दांडेकर मॅडम यांच्या मदतीतून देखील आपण पाहतोय एक चांगले एक आर्थिक मदत. अनेक मान्यवर आपण पाहतोय. लंबोदर क्रिएशन यांच्या माध्यमातून विशू गायकवाड यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत. आनंद जयस्वाल साहेब असेल यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत. त्यानंतर माजी नगरसेवक राजू ढगे साहेब असतील यांच्या मदतीतून एक आर्थिक मदत. त्यानंतर प्रथमेश सावंत साहेब असतील यांच्या मदतीतून एक आर्थिक मदत. त्यानंतर सिद्धी राऊत साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मुख्य स्क्रीनवर खऱ्या अर्थानं प्रतीक तनावडे एक माजी खेळाडू आणि त्यानंतर नमन मिश्रा. आज खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हृदयात ज्या खेळाडूनं स्थान केलं होतं असे स्वर्गीय नमन मिश्रा यांना देखील दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली. प्रत्येक खेळाडू ज्या वेळेला उद्घाटन सोहळा पार पडला होता साईराज 11 विपक्ष टाकीपाडा वॉरियर्सचा संघ आणि त्यावेळेला एक आज आपल्यातील नाही आहे परंतु अतिशय अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने ज्याकडे पाहिलं जायचं आज संपूर्णतः साई श्रद्धा गोविंद चषकाच्या माध्यमातून सर्व खेळाडू आपल्याला नक्कीच मिस करतायत. मॅचच्या दिशेनं वळतोय. मॅचचं लक्ष धावफलकावर आपण पाहतोय एक भलं मोठं लक्ष 46 धाव्यांचं टार्गेट हे धावफलकावर आहे. 2 सलामीवर फलंदाज एकीकडे देवेंद्र परब आहे तर दुसरीकडे लौकिक आहे. सामन्याला सुरुवात बेस्ट वर्सेस बेस्ट 2 लेजंड आणि त्यातील ही लढाई. एकीकडे देवेंद्र परब आहे दुसरीकडे हबीब शेख आहे. पहिला चेंडू दुसरा पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु ज्या वेळेला खेळपट्टीवर आदळतोय आणि त्यानंतर अगदी हातभर वळण घेतोय. हबीब शेख नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ नाळा सोपारा. काय गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. अतिशय भेदक मारा करत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ यावेळेला फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. टिपलाय जेल संपलाय खेळ.
गोल्डन डकचा शिकार देवेन परब वॅक वॅक. यस धन्यवाद डीजे. खरं तर आमच्या क्रिकेट चाहत्यांच्या नसा नसात आणि रक्ता रक्तात ठसलेला आहे क्रिकेटच्या पटलावर एक अद्भुत अद्वितीय असा संघर्ष. कारण आज आम्हाला गाजवायचा आहे या ठिकाणी साई श्रद्धा गोविंदा चषक आणि या चषकासाठी आज आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू आज मैदानामध्ये त्या प्रकारचा एक पराकोटीचा संघर्ष करत असताना पहिला ग्रुप ए आपण ज्या ठिकाणी पाहिला होता त्या ठिकाणी पहिला ग्रुप ए मधून क्वालिफाय होणारा संघ टीम साई श्रद्धा क्रीडा मंडळ आणि त्यानंतर टाकीपाडा वॉरियर्स हे दोन संघ आता तब्बल टॉप 6च्या दिशेनं दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदरचा सामना मितांश 11 विपक्ष पाटील ब्रदर्स एकतर्फा थोडासा सामना राहिला होता, परंतु ह्यावेळेला सॅम 311चा संघ दुसरीकडे साई सबुरी 11चा संघ आतापर्यंत थोडासा हावी पडतोय. गोलंदाजी ज्या प्रकारची ॲक्युरेसी आहे हबीब शेख असं म्हटलं जातं ना, मुरलेलं लोणचं जितकं खायला चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. हे मुरलेलं लोणचं आहे. हबीब शेख म्हटलं तर एक सातत्यानं आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंना उन्हाळे पावसाळे हिवाळे दिवस रात्र क्रिकेट पाहिलंय तो हबीब शेख एकेकडे आहे. पहिल्या षटकाचा खेळ पहिल्या 6 चेंडूमध्ये 3 धावा ह्या धावफलकावर. आदरणीय सन्माननीय अनिकेत दादा पंडित आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज संपूर्णतः साई श्रद्धा गोविंद पथक आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. एक भलं मोठं लक्ष नक्कीच धावफलकावर आपण पाहतो. आता येणारे 18 चेंडू अजून देखील 43 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. खरं तर वसई तालुक्याची आमची शान आहे आज अंडरआर्म क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेट हा एक वेगळा दर्जा आहे. एक काळ आहे, एक वेळ होती ज्या वेळेला अंडरआर्म क्रिकेट हे पायामध्ये शॉर्ट्स पॅन्ट असेल चप्पल असेल ह्या पद्धतीनं खेळलं जायचं. परंतु आज एक उल्लेख नक्कीच करावासा वाटतोय. संपूर्णतः महाराष्ट्रात एकमेव वसई तालुका आणि ज्या ठिकाणी 100हून जास्त संघ ह्या आज अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतं. अर्थातच काय वसई तालुक्याचं प्रिय असणारा जो कोणता खेळ असेल छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तो हाच अंडरआर्म क्रिकेट आहे. ह्याच अंडरआर्म क्रिकेटनं अगदी आज संपूर्णतः वसई तालुक्याला खेळ वेड लावून ठेवले. ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेड लावून ठेवले ना मित्रांनो तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज खऱ्या अर्थानं आपल्याला लाखोंचा मित्रपरिवार दिला तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळानं आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिले तो खेळ म्हणजेच क्रिकेट. असं म्हटलं जातं कोणाला दारूची नशा तर कोणाला प्रेमाची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला बॅट आणि बॉलची नशा, कोणाला पदाचा गर्व कोणाला श्रीमंतीचा गर्व, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला त्या घरातील ट्रॉफींचा गर्व. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आतापर्यंत 1.1 चेंडूंचा खेळ 3 धावा धावफलकावर. सामना थोडासा आता फंबल होता, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. जीत आहे दुसरीकडे लौकिक आहे. जीत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती खऱ्या अर्थानं नावाची जीत आहे, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी देखील अतिशय बहरदार एक टिचून मारा सबमरीन डिलिव्हरी केली होती. परंतु हबीब शेख ज्या प्रकारचा गोलंदाजी हाताळली जाते, ज्या प्रकारचा प्रेशर आहे, ज्या प्रकारचा तणाव आहे, ज्या प्रकारचा दबाव आतापर्यंत बनवून ठेवलाय, विकेट अतिरिक्त धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड होते. आता 1ने धावफलक थोडंसं सरकतंय. 4 धावा धावफलकावर, 5 धावा धावफलकावर क्षमा असावी. बफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न होता ऑन साईडच्या दिशेनं, परंतु ह्या वेळेला सिंगल धाव नाही आहे, निर्धाव चेंडू आहे.
6 धावा धावफलकावर आतापर्यंत. ह्यावेळेला थोडासा फंबल जातोय चेंडू सीमारेखावर येतोय डीजे रवीच्या दिशेनं. आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट सतीश भोंडवे साहेब, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असावा ही विनंती असेल. एक 1.5 चेंडूंचा खेळ अगदी हातभर वळण घेत असताना आपण पाहिला होता. गडीबाद 2 षटकांचा खेळ, 12 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता इक्वेशन काय येणारे 12 चेंडू 34 धावा अजून देखील धावफलकावर लागायचे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 12 धावा धावफलकावर, अजून देखील सामना जिवंत आहे. 2 खेळाडूंना आता एक वेगळ्या लहरानं खेळावं लागेल. पराभवानी माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाही. अतिरिक्त 2 धावा धावफलकामध्ये ॲड, वाईट आणि त्यानंतर नो, अतिरिक्त धावा. आता धावफलक 14 धावा ह्या धावफलकावर येतात. जाती धर्म पक्षांनी विखुरलेले मन आज क्रिकेटसाठी एकत्र येतात आणि खेळण्याचा एक वेगळा अभिमान बाळगतात. हे दिले मित्रांनो क्रिकेटने. नोकरी, धंदा, शिक्षण, प्रपंच सर्व काही सांभाळून आज क्रिकेटसाठी एकत्र येतोय. गावा शहरापुरता मर्यादित असणारा खेळाडू आज 7 समुद्रापलीकडे जाऊन आपल्या गावाचं नाव हे मिरवतोय. हे दिले मित्रांनो आपल्याला क्रिकेटने. आणि हाच तो क्रिकेट आज अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळी सेवा करण्याची आज साई श्रद्धा गोविंद चषकाच्या माध्यमातून अनेक खेळाडू आपण पाहतो. अनेक सिनियर खेळाडू असेल, अनेक ज्युनियर खेळाडू आज एकत्र येऊन खेळण्याचा तो अभिमान बाळगतात. एक मैत्रीभाव ही वाढवण्याची एक ती वेगळी संधी आज क्रिकेटच्या बळावर आपण सातत्यानं पाहतोय. हाच क्रिकेटने आपण पाहायला गेलं तर अनेक अगदी भारतभर ज्या खेळांना वेळ लावले. खरं तर हा खेळ इंग्लंडप्रमाणे भारतात आला, परंतु ह्या खेळाची खरी बीजे आपण पाहतोय हाच भारतभूमीमध्ये रोवली होती. त्या कारणास्तव आपण लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, आज अंडरआर्म क्रिकेट असेल, टर्फ क्रिकेट असेल, दिवसा क्रिकेट असेल, रात्री क्रिकेट असेल, अगदी 365 दिवस ह्याच क्रिकेटचा आम्ही जप करतो. असा एक सुद्धा दिवस गेलाय का ज्या दिवशी क्रिकेट या खेळाचा आम्ही उल्लेख केला नाही किंवा चर्चा केली नाही? अजिबात नाही, कारण क्रिकेट हा खेळ आम्हाला आवडतोय. सन्माननीय अनिकेत भोंडवे साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते अनिकेत पंडित साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते मान्यवर अर्थातच सन्माननीय सतीश भोंडवे साहेब यांचा ह्या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार मुख्य मंचावर आपण करणार आहोत. ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी साई श्रद्धा गोविंद चषक हे मेन्शन केलेले ते एक सन्मान चिन्ह, एक गोड आठवण आणि हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. नक्कीच मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. यावेळी थोडासा वळण घेतोय. निर्धाव चेंडू
बॅट्समन नेम प्लीज सांगायचं आहे. देवेन बॅट्समन नेम सार्थक आहे. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला. 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखाबाहेर 4 धावांसाठी. 20 धावा 20. आता एक्सेलेट केलं जात आहे. ऑनसाईडच्या दिशेनं बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही, परंतु सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. सिंगल धावेने धावफलक खुलतंय फुलतंय आतापर्यंत 21. 21 धावा. लक फॅक्टरचा साथ म्हणावा लागेल, परंतु यावेळेला किस्मत भी बहादुरों का साथ देती है. एस डीजे बॅक टू बॅक दुसरा चौकार. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफलक 25. आखूड टप्प्याचा चेंडू. धावचीची संधी. बॉल काउंट आहे. ट्वेंटी 26 धावा 3 षटकांचा खेळ आता येणार आहे. येणारे 6 चेंडू 20 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे. गोलंदाजी मार्कवर महेश पावसकर. सिंगल धाव. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता येणारे 5-19. एका भलं मोठं लक्ष नक्कीच. धावफलकावर 46 धावांचं आव्हान होतं. आता 5. रिव्हर्स अटेंड गॅदर केला जातोय. दुसरीचा प्रयत्न. दुसरे देखील धावफलकामध्ये ऍड. चार 17 गडीबाद. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. सामना थोडासा एकतर्फा जातोय. एक भला मोठा लक्ष नक्कीच धावफलकावर होतं. त्या प्रकारची गोलंदाजी. ॲक्युरेसी. पहिलं षटक हबीबभाई शेख. पहिलं षटक 6 चेंडू 3 धावा खर्ची पडत असताना येतोय तोपर्यंत डीजेच्या दिशेनं. धन्यवाद. 3-17. एखादा नो, एखादा अतिरिक्त धाव आणि त्यानंतर आक्रमण हल्ला, हे सर्व काही घडेल का? क्रिकेटमध्ये बराच वेळ आपण पाहिलंय. क्रिकेट हा खेळ म्हणूनच अनिश्चिततेचा खेळ म्हणून पाहिला जातं. मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे, परंतु काय घडेल? क्रिकेटचं विश्व हे एक आगळं वेगळं आहे. कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागतंय.
आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये हे स्वतःला सिद्ध करावं लागतं. मॅचमध्ये औपचारिकता बाकी, एक चेंडू 17 धावा, ह्या धावफकार लगावायचे आहेत. तोवर येतोय आम्ही डीजे मॅनच्या दिशेनं. चल रे वाजव. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू, मॅच फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. साई सबोरी 11. चला आपण त्वरित कर्णधार आपण पाठवायचं. हबीब भाई आपण टॉससाठी या, ही विनंती असेल. दुसरीकडून पाटील ब्रदर्स कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेनं दाखवा. 2 विनर संघ आणि त्यातील 3 लढत.